अरे हिम्मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही तुझी माझी माझी तुझे तुझी माझी माझी तुझे आणि माझी ही दोस्ती अरे हिम्मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही तुझी माझी माझी तुझे तुझी माझी माझी तुझे आणि माझी ही दोस्ती आत्ता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण मित्रासोबतचा जो फोटो इथून घेऊया. तर अशा वेळी इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि 2 बटन हा जो फोटो एकदा सेट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला ना इथून परफेक्ट सेट करूया अशा प्रकारे. तर हा फोटो इथून सेट झाल्यानंतर इथे ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मावडी दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपले हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे. नेल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिल्या हा जो फोटो आहे आपला तिथे यायचा म्हणजे फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि पहिली बीट कुठे चेंज होते बघायचं आणि तिथून हा जो फोटो आहे तो इथून स्प्लिट करायचा आहे. इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली इथून येऊन त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर इथून स्प्लिट करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. इथून पुन्हा इथे चेंज होते तर इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मावडी आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे. पहिल्यांदा जो टेचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण PNG दिल्या मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचे. हे जे आपलं पहिलं PNG इथून ॲड करायचं ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत बघायचं आहे. इथपर्यंत येते तर अशा इथून लेंथ कमी करूया. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर इथून म्हणजे परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे ते 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये फेड इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हेच PNG वरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर पुढच्या PNGची लेंथ कुठपर्यंत आहे ती बघायची आपल्या इथून इथपर्यंत येते तर अशा इथून कमी करूया. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करूया आपण. तर आता तुम्हाला काय करायचं, हे जे 2 PNG आपण ॲड करून दाखवले अशा प्रकारे डुप्लिकेट करत त्यामध्ये रिप्लेस करत करत तुम्हाला ना हे PNG इथून ॲड करत न्यायचे. म्हणजे पहिल्या फोटोला त्याच्यानंतर पुढचं जे PNG असेल ते तुम्हाला ना म्हणजे शेवटचं PNG आहे ते इथून ॲड करायचं आहे. तर दाखवतो तुम्हाला जे आपलं शेवटचं PNG आहे कोणतं आहे ते. तर हे जे आहे ही गोष्टी तुटायची नाही तर ही इथून ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ संपूर्ण न्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून अशा PNG इथून ॲड करून घ्या तुम्ही. PNG इथून ॲड केल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला फिल्टर्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना येल्लो स्टोनचा जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. ह्याची लेंथ संपूर्ण यायची. पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करून मायनस करायचे सॅच्युरेशन आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हीच प्रोसेस काय करायची, त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला देत शेवटच्या फोटोपर्यंत हा जो फिल्टर आहे इथून ॲड करायचा आहे. इथून हा फिल्टर ॲड केल्यानंतर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्याच्या पहिली एक की द्यायची, ह्याच्या शेवटला एक की द्यायची आणि इथून मध्यभागी एक की द्यायची. हे हा जो कीचा ऑप्शन आहे तिथे तर इथे आपण 6 सेकंदाची तिथे एक की देऊया. आता इथे दिल्यानंतर हा जो फोटो आहे तो आपला काय करायचा आहे लेफ्ट साईडला अशा वेळी न्यायचा आहे. नेल्यानंतर मधल्या कीपाशी यायचा आहे. हा फोटो आता राईट साईडला न्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल. आता मी काय करतो इथून PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो आणि फोटो सुद्धा इथून बीटमानुसार इथून ॲड करून घेतो. इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते सर्व इथून ॲड करून घेतले, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे ते तेच आहे. ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून
सिम्पली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन 3 नंबरला खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला प्लॅनोमा 1चं जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत प्लॅनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या सिम्पली स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. त्यानंतर इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिविंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या इंजूट यायचं आहे. पहिल्या इंजूट आल्यानंतर ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला येणार नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. सिम्पली हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्या इंजिट यायचं आहे आणि येथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला आता ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इथून तुम्हाला इंटेन्सिटी आहे ते 50 ठेवायची आणि स्पीड संपूर्ण न्यायची 100पर्यंत आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हे ते जे आपले ना दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा फोटो आहे ना त्या फोटोला आता एक इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली इथे दुसऱ्या फोटोचे ते त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही जो सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल दुसरा, तिसरा, चौथा आणि 5व्या फोटोला इथून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 16 सेकंदाचे तिथला फोटो आहे ते यायचे त्याच्या थोडं पुढं जसे येते आपण आलो तशा वेळी येते आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना पहिल्याच इफेक्ट स्ट्रोकचा मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 16 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.